हे गाइस वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात बघा आता सद्यस्थितीमध्ये काय हालचाल आहे किंवा सध्या शिक्षक भरतीमध्ये सद्यस्थितीमध्ये काय अपडेट आहे आणि आपण सुद्धा जो आहे कधीपासून व्हिडिओ जो आहे पोस्ट केला नव्हता। मी जो अगोदरचा व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये फक्त व्हॉइस ओव्हर लावला होता, तो व्हिडिओ घेतला। एक आन्सर की संदर्भात व्हिडिओ टाकला, नंतर एक शिक्षक भरती संदर्भात व्हिडिओ सुद्धा टाकला होता, ठीक आहे। त्याच्या अगोदरचे जे व्हिडिओज होते त्याच्या संदर्भात सुद्धा थोडं कामामध्ये व्यस्त होतो त्याच्यामुळे। आता जे आहे बघा सद्यस्थितीमध्ये जी अपडेट आहे किंवा शिक्षक भरती संदर्भात ज्या काही गोष्टी घडत आहेत सद्यस्थितीमध्ये तर त्या कोणकोणत्या आहेत। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे त्या संदर्भातच अभियोगधारकांचे प्रश्न होते। पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन बद्दल जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला जी अपडेट सद्यस्थितीमध्ये येते ती अशी आहे की पवित्र पोर्टलचं कामकाज लवकरात लवकर शासन जे आहे सुरू करणार आहे। पण आता एक्झॅक्ट तारीख जी आहे, एक्झॅक्ट तारीख जर विचारली, त्या समजा एक्झॅक्ट तारीख जर आपण वरिष्ठ लेवलला विचारली तर एक्झॅक्ट तारीख ते सांगतात की आमचं जे आहे कामकाज सुरू आहे, लवकरात लवकर आम्ही ते सुरू करू आणि सुरू केल्यानंतर जे आहे तुम्हाला कळणार सुद्धा आहे। आणि विशेष म्हणजे अजून त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बुवा लवकरात लवकर म्हणजे आमचा प्रयत्न असेल की बुवा किती लवकरात लवकर आम्ही सुरू करू शकतो पवित्र पोर्टल, त्याप्रमाणे आमची कार्यवाही जी आहे सुरू आहे। म्हणजे आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची इथे क्लिअर झाली की पवित्र पोर्टलचं कामकाज तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळू शकतं। आता हे मी तुम्हाला अपडेट घेऊन सांगितलंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे तुम्हाला लवकरात लवकर पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसेल। आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे पवित्र पोर्टलचं कामकाज काय सुरू होणार, तर पवित्र पोर्टलवर अगोदर एक नोटिफिकेशन येईल विद्यार्थ्यांना किंवा अभियोगधारकांना। नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलवर स्वतःच्या नावाची नोंदणी करावी लागेल, म्हणजेच रजिस्ट्रेशन करावं लागेल। ज्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांनी। आता ज्यांनी दिलेलीच नाही तर त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार नाही, ज्यांनी दिलेली आहे त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार, ठीक आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंट्स जे आहेत, डॉक्युमेंट्स आहेत का सगळ्यांजवळ? डॉक्युमेंट्समध्ये थोड्याफार मिस्टेक आहे। डॉक्युमेंट्स जे आहेत दुसऱ्या तारखेतले पुढच्या तारखेमधले आहेत, 14 मे 2025 अगोदरचे डॉक्युमेंट्स पाहिजे का? तर या संदर्भात गोष्ट अशी आहे की तुम्ही डॉक्युमेंट सद्यस्थितीमध्ये रेडी ठेवा। डॉक्युमेंट संदर्भात ॲक्च्युअलमध्ये 14 तारखेच्या आतमध्येच डॉक्युमेंट लागतं, पण शक्यतो जर समजा शासनाने जर समजा डॉक्युमेंट्ससाठी जर डेट एक्सटेंड केली तर त्यावेळेस तुम्हाला वाढ मिळू शकते, मुदतवाढ मिळू शकते। आणि जर मुदतवाढ मिळाली तर खूप साऱ्या अभियोगधारकांचा फायदा होईल। पण जर समजा मुदतवाढ नाही मिळाली तर त्यावेळेस 14 तारखेच्या आतमधलंच डॉक्युमेंट ग्राह्य धरलं जातं। आणि विशेष अजून एक, डॉक्युमेंट्स ज्यावेळेस आपण अपलोड करतो तर त्यावेळेस ओरिजिनल कॉपी अपलोड करावी लागते आपल्याला पवित्र पोर्टलवर। त्याच्यामुळे जर तुमच्याजवळ ओरिजिनल डॉक्युमेंट नाही ना, 10वीची 12वीची ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सगळ्या काढून ठेवा, ठीक आहे। जेवढ्या काही मार्कशीट सर्टिफिकेट्स असतील ते सगळे तुम्हाला पवित्र पोर्टलला लागतात। आणि तुमचे डॉक्युमेंटसुद्धा कास्ट, नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे लागतात, ते स्कॅन करावं लागतात आणि ते अपलोडसुद्धा करावे लागतात। आता महत्त्वाची गोष्ट जी आहे पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती जी आहे। शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आहे, चिंताजनक आहे ती थोडी, आणि त्याच्याबद्दल उमेदवारांमध्ये जे आहे घालमेल सुरू आहे। ती गोष्ट म्हणजे कोणती? शिक्षक अतिरिक्त, आणि विशेष म्हणजे शिक्षकांची रिक्त पदसंख्या महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये किती आहे, ठीक आहे। आणि विशेष म्हणजे किती पदांसाठी पद भरती होणार आहे, या 3 गोष्टी प्रमुख आहेत आपल्यासाठी। तर बघा शिक्षकांचं जे आहे, शिक्षक अतिरिक्त जरी झाले तरी सुद्धा शिक्षकांचं समायोजन होईल। त्याच्यामुळे त्या समायोजनाचा आणि आपल्या शिक्षक पद भरतीचा थोडाफार संबंध येणार। फक्त कशासाठी? जोपर्यंत शिक्षकांचं समायोजन होणार नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया पुढे चालणार नाही किंवा पुढे जाणार नाही। त्याच्यामुळे जे आहे शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर शिक्षकांचं समायोजन होईल आणि भरती प्रक्रिया जी आहे नॉर्मल सुरळीतपणे जी आहे पार पडणार आहे। दुसरा प्रश्न जे आहे, अतिरिक्त होत आहेत शिक्षक, थोडेफार अतिरिक्त होत आहेत का? तर शिक्षक अतिरिक्त होत आहेत, पण त्यांचं समायोजन सुद्धा केलं जाणार आहे। वॅकन्सीज आहेत त्याच्यामुळं समायोजन होईल। आता राहिला एक गोष्ट महत्त्वाची कोणती, जागेसंदर्भात, की जागा ज्या आहेत किती येऊ शकतात पवित्र पोर्टलवर। तर बघा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस संच मान्यता पूर्ण केल्या जाईल, आकडेवारी समोर येईल, रिक्त आकडेवारी, तर त्याच्यामध्ये जी आकडेवारी येईल त्यानुसार समायोजनाची प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित जी पदसंख्या असेल त्यातून किती पदसंख्या बाहेर काढायची आणि त्यापैकी किती पदसंख्येसाठी पदभरती करायची, 100% पदभरती करायची, 80% करायची, 70% करायची। मागच्या वेळेस 70% केली होती, नंतर 10% पदकपात करण्यात आली होती आणि पुढच्या फेजमध्ये जे आहे पदभरती केली गेली होती। पण यावेळेस जे आहे, यावेळेस कदाचित 100% पदभरती जी आहे प्रस्ताव गेलेला आहे, मंजूर होईल आणि त्याला मंजुरी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे जे आहे 100% पदभरती यावर्षी होऊ शकते। आता राहिला प्रश्न कोणता, जागा ज्या आहेत येणार किंवा नाही येणार, आणि भरती प्रक्रिया जी आहे खूप लांबणार का, लांबलचक ठरणार का? तर याच्या संदर्भात उत्तर असं आहे, बघा शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती आतापासूनच नाही आहे, अगोदरपासून शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती थोडी संथपणे आणि थोडी स्टेप बाय स्टेप किंवा टप्प्याटप्प्याने होत जाते। त्याच्यामध्ये एक टप्पा पूर्ण केला जातो। अगोदर आपण परीक्षा देतो, परीक्षा दिल्याची प्रोसेस झाली आपली,
नंतर आपला रिझल्ट लागला, रिझल्ट लागण्याची प्रोसेस असते, रिझल्टसुद्धा लागला. नंतर आता आपल्याला आलं होतं कोणतीही गोष्ट पवित्र फोटोचं रजिस्ट्रेशन. तर पवित्र फोटोचं रजिस्ट्रेशन आता लवकर सुरू होईल. नंतर आलं तुमचं संच मान्यता होणे, ज्या काही आस्थापना आहेत त्यांच्या, तर संच मान्यतेचे आदेश दिलेले आहे, त्यांच्या संच मान्यता पूर्ण होतील. ठीक आहे. आणि राहिला जाहिरातीचा प्रश्न, तर जाहिराती ज्या आहेत तुम्हाला पवित्र फोटोवर पाहायला मिळतील. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न जो होता तो होता पदभरती संदर्भात. पदभरती जी आहे बघा, कितीही नाही म्हणलं तरीसुद्धा तुमचा स्कोर जो आहे, जर तुम्हाला असं माहीत आहे की बाबा जसं मागच्या वर्षीपेक्षा माझा स्कोर चांगला आहे आणि माझा स्कोर बेस्ट स्कोर आहे जवळपास माझ्या मते, तर तुम्ही सेफ आहात या भरतीमध्ये. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत जे आहे मेरिट येईल आणि तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार आहात. फक्त तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल, कारण की मी काय सांगितलं, ही भरती प्रक्रिया थोडी संतपणे चालते, टप्प्याटप्प्यानं होत चालते भरती प्रक्रिया. म्हणजे असं नाही की आज पवित्र फोटोचं रजिस्ट्रेशन झालं, उद्या जाहिराती आल्या, परवा दिवशी लगे पसंतीक्रम, असं होत नाही. त्याला थोडा कालावधी लागतो. तेवढा कालावधी आपण थोडी वाट बघूया, तेवढा कालावधी होऊ द्या, आरामशीर. ॲक्च्युली या प्रोसेस ज्या आहेत त्या होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जागेसंदर्भात काय सांगतोय, मिनिमम जरी म्हणलं तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये जागा व्हॅकंट आहेत किंवा जागांची व्हॅकन्सी आहे. त्याच्यामुळे जेवढ्या काही जागा व्हॅकंट असतील त्या सगळ्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. आता तर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की जेवढ्या काही आस्थापना आहेत, अगोदर जिल्हा परिषद होती, महानगरपालिका होती, नगरपालिका होती, पण आता त्याच्यामध्ये अजून भर पडली. कोणाची? आदिवासी विभागाची भर पडली आणि सोबत अजून आश्रमशाळेची भर पडली आणि आता समाज कल्याण विभाग जो आहे त्याची सुद्धा भर जी आहे याच्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जे आहे पदभरतीसाठी जागा ज्या आहेत वाढू शकतात आणि जागा ज्या आहेत कदाचित जास्तीत जास्त, म्हणजे किती जागा येतील त्या जास्त जर आल्या तर आपल्याला जास्तीत जास्त आनंद होईल. सगळ्या अभ्यर्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे की जास्तीत जास्त जर जागा आल्या तर पदभरती जास्त पदांसाठी होईल आणि मेरिट खाली येईल आणि जास्तीत जास्त अभ्यर्थ्यांना लागण्याची शक्यता राहील. त्याच्यामुळं ज्या अभ्यर्थ्यांनी स्वप्न बघितलेलं शिक्षक होण्याचं, गव्हर्नमेंट सर्व्हिस जी आहे ते सगळ्यांनाच आवडते. त्याच्यामुळे शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे बाकीच्या वेगवेगळ्या अभ्यर्थ्यांचं, त्यांचं ते स्वप्नसुद्धा जे आहे पूर्ण होईल. आणि तुम्ही शालेय शिक्षण मंत्री जे आहेत माननीय दादासाहेब भुसे सर यांचं भाषणसुद्धा ऐकलं असेल. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या काही शैक्षणिक सुविधा आहे किंवा ज्या काही विद्यार्थ्यांची समस्या आहे किंवा शाळेसंदर्भात ज्या काही गोष्टी असतील तर त्या ज्या आहेत ते प्रामुख्याने घेणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा ज्या आहेत लवकरात लवकर ज्या काही उपाययोजना असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या केल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या. आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओज बघितला आहे आणि सगळी माहिती मी तुम्हाला जी आहे ऑथेंटिक सगळी खरी सांगितली, काहीही लपून ठेवलेलं नाही आहे. ठीक आहे. जर तुम्हाला आपलं चॅनल, हे जे चॅनल आहे आपलं खूप जुनं चॅनल आहे आणि अगोदरपासून चॅनल आहे, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओच्या खाली जे आहे कमेंट नक्की करा. तुमचे प्रश्न असतील तेच विचारा. ठीक आहे. बाकीचं काही ज्या दुसरं जे आहे विचारल्यापेक्षा फक्त प्रश्न विचारा, त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि हां, त्याच्या साईडला कमेंटच्या साईडला जे आहे हाईपचं बटन असतं, तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून, कमेंट करा, व्हिडिओला हाईप करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त अभ्यर्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना ही माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा. कारण की तुम्हाला माहीत नसेल काही अभ्यर्थी जे आहेत सद्यस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर आपण सर्वसाधारण शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि सगळे जवळपास शेतामध्ये काम करतात. तर खूप सारे अभ्यर्थी जे आहेत सद्यस्थितीमध्ये कामामध्ये व्यस्त असतील, तर त्यांना फक्त अपडेट माहीत पाहिजे, तर त्यांच्यापर्यंत फक्त ही अपडेट पोहोचवा. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.